आणि घडविले मडके मातीचे त्या कुंभार जातीचं म्हणजे आम्ही किती भाग्यवान आहोत की आमच्या समाजामध्ये नाना सारख्या एका व्यक्तिमत्वाने जन्म घेतला। आज 50वा वाढदिवस आहे। नाना मला 75व्या वाढदिवशी तू बोलवायचे म्हणजे मला आणखी 25 वर्ष जगायला मिळेल। कारण तुझा 75वा वाढदिवस होईल आणि मी त्या कार्यक्रमाला असेल तर मला आणखी 25 वर्ष जगायला मिळेल हे लक्षात घे। तर नानाचं व्यक्तिमत्व आज सगळ्यांना परिचित आहे। म्हणजे मगाशी गोडेकर सर म्हणाले की हिरा खरं आहे, हे आपण म्हणतो सोन्याची नुसती लगडी पाहिली की ती सोने साधारण दिसतं, पण त्या सोन्याचे दागिने बनवले तर आगळं सौंदर्य दाखवतो। पण त्या सोन्याच्या दागिन्यामध्ये हिरा ठेवला तर तो सोन्याचा दागिना राहत नाही, तो हिरे जडित दागिना होतो। असा एक हिरा आमच्या समाजामध्ये जन्माला आला, आमच्या ग्वाहागर तालुक्यामध्ये जन्माला आला। हे आमचं पुण्य आहे, हे आमचं भाग्य आहे। कारण जीवनाचं मोजमाप केवळ पैशानं न करता सेवेने करणारं व्यक्तिमत्व आहे। जसं म्हणतो समाजाची सेवा हीच ईश्वर सेवा मानून तो तुम्ही जर आपण पाहिलं तर केव्हाही रात्री अपरात्री कॉल करा, जसं म्हणतात एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, तसं ते धावत असतात, पळत असतात। मग समाजाच्यासाठी असो, राजकारणासाठी असो, शैक्षणिकसाठी असो, अनेक विद्यार्थी त्यांनी दत्तक घेतले। सोपं नाहीये। आज कित्येक लोक उद्योगपती आहेत, करोडो रुपये व्यापार करतायत, पण ते दत्तक घेत नाही। मला इतकं शैक्षणिक क्षेत्रावरती इतकं प्रेम आहे, म्हणजे इतका शिक्षणप्रेमी हा माणूस आहे की अनेक विद्यार्थ्यांना दत्तक घेतलं आणि त्यांचं पालन पोषण सुद्धा बऱ्याच वेळा काही विद्यार्थ्यांचं अजिबात आई वडीलच नाही आहेत, तर त्याचं पालन पोषण करण्याची जबाबदारी सुद्धा त्यांनी घेतलेली आहे। म्हणजे असं व्यक्तिमत्व ज्या वेळेला एखादा समाजामध्ये लाभतं तेव्हा तो समाज निश्चितपणे भाग्यवंत असतो। नाना गुराखी गाई वळतो सांभाळतो, पण तसे करत असताना गाईच्या दुधाची अपेक्षा करत नाही, कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपण समाजासाठी, गावासाठी, आपल्या मंडळासाठी तन मन धन अर्पण करत आहात। आणि असंच पुढील तुमचं आयुष्य यासाठी समाजसेवेसाठीच जाओ। मागच्या वेळेला जिल्हाध्यक्ष आले होते आणि त्यावेळेला बोलले होते की पुढच्या वेळी नक्कीच नाना तू आता 50 कडे वळलाय, म्हणजे तरुणपण जसं बालपण म्हणतो, बालपण नंतर तरुणपण आणि तरुणपण नंतर जसा तिसरा नाटकाचा प्रयोग नाही का, आता 4 नाटकाचे प्रयोग चालतात, 4थाही आपला नाटकाचा अंक चालू झालेले, तसं दुसरं नाटकाचा अंक जो संपलेला, अजून तुला 2 नाटक या ठिकाणी पार पडायचे। तरी अजूनही तू तरुण आहे। तुझा चेहरा पाहिल्यानंतर, तुझी शरीरयष्टी पाहिल्यानंतर इतकी शरीरयष्टी मजबूत आहे की आजही तो तरुणांपेक्षाही पळू शकतो, धावू शकतो। असं एक व्यक्तिमत्व जे आपल्या तुमच्या आमच्यामध्ये लहान तरुण मंडळीसोबत खेळीमेळीमध्ये, म्हणजे असं नाही की मी कोणीतरी वेगळा आहे असं नाना कधीही स्वतःला समजत नाही। आणि जिल्हाध्यक्ष साहेब आपण शब्द दिला आहे की भविष्यातला जिल्हाध्यक्ष हे नाना असतील, आणि ते नाना काय आहे व्यक्तिमत्व हे आपण जाणलेला आहात, तुम्ही जाणकार आहात, हुशार आहात, आपलं काम अतिशय वाखाणण्यासारखे अध्यक्ष महोदय। तसंच नानाने केलेलं काम आहे, त्याचं एक जबाबदारी म्हणून आज जिल्हा संघटक म्हणून ते काम करत आहेत, एक राजकीय म्हणून खूप मेहनत त्यांची असते। निश्चितपणे राजकारणामध्ये पण ते पुढे जातील आणि त्याचा विचार आता इथे तोडकर साहेब बसलेले रांगडे साहेब आहेत, निश्चितपणे रांगडे तुम्ही मला वाटतं आता जिल्ह्याचे ओबीसीचे इथले अध्यक्ष, मी ओबीसीचा एक उपाध्यक्ष म्हणून तालुक्याचं काम करतो, तेव्हा मला ओबीसी समाज असेल, इतरही समाज, आपण कुणाही वेगळा समाज असं कधीही करत नाही, सगळे समाज आपले आहेत। तो असणारा समोरचा मित्र आपला आहे। कारण जसं म्हणतात घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती, प्रेमाने सगळ्यांना जिंकणारं व्यक्तिमत्व म्हणजे नाना। जाता जाता नाना सांगतो, जे जे ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्ता आनंदे वर्षती वर्षानुवर्ष असाच आनंद द्विगुणित हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं तुला मी शुभेच्छा देतो। धन्यवाद।